नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हासती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आलोक वर्मा. रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साई सुधा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 14567 म्हणजेच 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा ऐका. एल्डर लाईन 14567 म्हणजेच 14567. श्रोते हो, नमस्कार. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव. आज ऐकूयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील माजी कुलगुरू, माजी विभाग प्रमुख, भौतिकशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ आणि विज्ञान चळवळीचे प्रणेते डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी सादर केलेला अवकाशाची माहिती आणि शास्त्र. ऐकूयात कार्यक्रमाचा भाग पहिला. नमस्कार मित्रांनो, आज आपण अवकाशाबद्दल थोडी माहिती करून घेणार आहोत. आता अवकाश हा शब्द तुम्ही अनेक वेळा ऐकला असेल. जे अवकाशयान, अवकाशयात्री याबद्दल तुमच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं असेल. कारण भारतही आता अवकाशामध्ये अनेक उपग्रह पाठवत असतो. चांद्रयान 1, चांद्रयान 2 या मोहिमांबद्दलही तुम्ही ऐकलं असेलच. शिवाय आपलं यान मंगळाभोवती पण गिरट्या घालून राहिलं. तर आता हे जे अवकाश आहे ते अवकाश कुठे सुरू होतं, तर असं म्हटलं जातं की पृथ्वीपासून जर आपण 100 किलोमीटर दूर गेलो तर अवकाश सुरू होतं. मग या अवकाशामध्ये आणि पृथ्वीवर या दोन्हींची तुलना केली तर काय फरक आहे, तर अवकाशात गेल्यानंतर काही गोष्टी बदलतात आणि त्यातली जी एक महत्वाची गोष्ट आहे ती आहे गुरुत्वाकर्षण. आता गुरुत्वाकर्षणाबद्दल तुम्ही निश्चितच ऐकलं असणार. न्यूटनच्या नियमाबद्दल पण तुम्ही ऐकलं असेल. आता गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, तर दोन वस्तूंमध्ये परस्पर आकर्षण जे असतं ते आकर्षणाचं बल म्हणजे गुरुत्वाकर्षण. आता हे गुरुत्वाकर्षण कसं काम करतं, तर हे बल ह्या दोन वस्तूंच्या वस्तुमानांच्या समप्रमाणात असतं आणि अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असतं, असा न्यूटनचा नियम सांगतो. आता याचा परिणाम काय होतो, तर या बलामुळे आपल्याला वजन प्राप्त होतं. म्हणजे वस्तूला वजन असतं असं आपण म्हणतो. आता वस्तुमान आणि वजन याच्यामध्ये थोडा फरक आहे. वजन हे वस्तुमान गुणिले गुरुत्वाकर्षणीय त्वरण यांचा गुणाकार म्हणजे वजन. आता कल्पना करा की समजा तुम्ही विषुववृत्तावर आहात, तर पृथ्वी आपल्याला तिच्याकडे ओढते. म्हणजे पृथ्वीच्या केंद्रबिंदूपासून आपलं जे अंतर आहे त्याच्यावर हे बल अवलंबून असणार. आणि पृथ्वीच्या विषुववृत्तावर जर आपण उभा राहिलो तर हे अंतर ध्रुवावर जर उभा असतो तर यापेक्षा जास्त असतं. त्यामुळे काय होईल की अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणामध्ये बल असल्यामुळे विषुववृत्तावर वजन कमी भरेल आणि ध्रुवावर हे अंतर कमी असल्यामुळे वजन जास्त भरेल. म्हणजे वजनात बदल होऊ शकतो. आता समजा आपण चंद्रावर गेलो तर काय होईल, तर चंद्रावर आपलं वजन हे फक्त 1/6 एवढं भरेल. कारण चंद्राचं वस्तुमानच तेवढं कमी आहे पृथ्वीपेक्षा 1/6. पण ते जर आपण मंगळावर गेलो तर साधारणतः 30% किंवा 40% एवढंच वजन आपलं तिथे असणार आहे. म्हणजे आपल्या सूर्यमालेमध्ये जे जे ग्रह आहेत त्या ग्रहांवर सुद्धा आपलं वजन हे वेगळं होईल.
परंतु पृथ्वीवर काय होतं की पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण बल हे नेहमी कायम असल्यामुळे पृथ्वीच्या उत्पत्तीपासून त्या काळापासून हे बल कायम आहे, त्यामुळे आपल्याला ते तसं सहसा जाणवत नाही. पण त्याचे काही परिणाम आपल्याला निश्चितच जाणवतात. उदाहरणार्थ आपण जर टेकडी चढायला लागलो तर आपल्याला धाप लागते, कारण आपण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध काम करत असतो. किंवा समजा आडातून किंवा विहिरीतून जर पाणी काढायचं असेल तर काय होतं, तर आपल्याला जोर लावावा लागतो, ऊर्जा खर्च करावी लागते, कारण आपण गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध काम करत असतो. मग आता अवकाशात गेल्यानंतर हे बल कसं होतं, तर गुरुत्वाकर्षण बल हे अतिशय कमी प्रमाणात जाणवतं. याचं कारण काय की ज्यावेळेस हे यान पृथ्वीभोवती गिरट्या घालायला लागतं त्यावेळेस त्याच्यावर काम करणारे केंद्रोत्सारी बल आणि गुरुत्वाकर्षण बल हे एकमेकांना छेदतात, म्हणजे त्यांचा परिणाम कमी करतात एकमेकांचा. आणि हा परिणाम जर खूपच कमी झाला तर त्याचा परिणाम असा होतो की आपण वजन विरहित अवस्थेमध्ये जातो. आता ही वजन विरहित अवस्था ज्यावेळेस निर्माण होते त्यावेळेस काय होतं, तुम्ही पाहिलं असेल की हे जे अवकाश यात्री आहेत ती यानामध्ये इकडून तिकडे असे हवेत फिरत असतात, कारण त्यांना या वजनच नसतं. आता या अवस्थेमध्ये राहिल्यानंतर आपल्या शरीरावर काही परिणाम होऊ शकतात का, याचा पण अभ्यास केला गेला. आता साहजिक आहे की ज्यावेळेस आपण पृथ्वीवर असतो त्यावेळेस हे गुरुत्वाकर्षण बल आपल्या शरीरावर काम करत असतं. मग आपलं ज्यावेळेस शरीरामध्ये रक्ताभिसरण होतं, म्हणजे हृदय हे रक्त सर्व शरीराकडे पाठवतं, म्हणजे हृदयाचं आकुंचन झालं, रक्त हे शरीरामध्ये लोटलं जातं. त्यातला काही भाग हा डोक्याकडे जातो आणि काही भाग हा पायाकडे जातो. आता डोक्याकडे जाणारा जो भाग आहे तो गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने जातो आणि पायाकडे जाणारा भाग जो आहे तो गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने जातो. ही स्थिती आपल्या पृथ्वीवर असते. आता हे गुरुत्वाकर्षणच काढून टाकलं तर काय होईल, तर ज्यावेळेस हे रक्त हृदय डोक्याकडे पाठवेल त्याच्यावर गुरुत्वाकर्षण बल काम करणार नाही आणि पायाकडे जाणाऱ्या रक्तालाही गुरुत्वाकर्षण बल खाली ओढणार नाही. मग ह्यांचा परिणाम काय होतो, याचा परिणाम असा होतो की हे रक्त वरच्या भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये साठून राहतं किंवा आपल्या शरीरामध्ये द्रव असतात ते द्रव सुद्धा वरच्या भागामध्ये जास्त साठून राहतात. मग यांचा परिणाम काय होतो की हे जे अवकाश यात्री असतात यांचा चेहरा हा सुजलेला दिसतो किंवा फुगलेला दिसतो, पफी फेस ज्याला म्हणता येईल. आणि पायाकडे जाणारं रक्त हे कमी प्रमाणात जातं. दुसरा परिणाम असा होतो की ज्यावेळेस आपण पृथ्वीवर चालतो, उभा राहतो, त्यावेळेस आपण गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध काम करत असतो. मग हे काम कोण करतं, तर आपल्या पायातले स्नायू करतात. म्हणजे स्नायूंना गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध काम करण्याची सवय असते. आता अवकाशात गेल्यानंतर काय होतं की हे बलच नाहीच होतं, त्यामुळे स्नायूंवर जो पडणारा ताण आहे तो ताणही कमी होतो. मग याचा परिणाम काय होतो, तर हे स्नायू कमकुवत होतात, त्यांची क्षमता कमी होते, आकारमानही कमी होते. आणि त्यामुळे ज्यावेळेस अवकाश यात्री परत येतात पृथ्वीवर तेव्हा त्यांचे पाय हे लुकडे झालेले असतात, थिन झालेले असतात, ज्याला बर्ड लेग सिंड्रोम असं म्हणतात. म्हणजे पक्ष्यांचे पाय कसे किडकिडीत असतात तसे हे ॲस्ट्रोनॉट्सचे होतात. आणि मग त्यांना उभं राहणं पण मुश्किल होतं पृथ्वीवर, कारण स्नायूंची सवय कमी झालेली असते. त्यामुळे ज्यावेळेस हे लोक परत येतात तेव्हा त्यांना काही दिवस एक स्वतंत्रपणे ठेवलं जातं, त्यांना चालण्याची सवय केली जाते आणि नंतर ते इतरांप्रमाणे चालू शकतात. म्हणजे हा एक दृश्य परिणाम जो आहे तो आपल्या म्हणजे गुरुत्वाकर्षण नाहीसे झाल्यामुळे तिथे होऊ शकतो. अजून काय परिणाम होतात, दुसरा परिणाम हा आपल्या हाडांवर होतो. म्हणजे आपली हाडं ठिसूळ होतात. म्हणजे हाडामधला जो कॅल्शियम असतो तो कॅल्शियमचं प्रमाण कमी व्हायला लागतं आणि त्यामुळे हाड्या ठिसूळ होऊ लागतात. हाही परिणाम तिथे जाणवला आहे. अजून काय परिणाम जाणवतो, तर आपले मणके जे आहेत, आपला मणका जो असतो किंवा आपला पाठीचा कणा जो असतो त्या पाठीच्या कणावर सुद्धा गुरुत्वाकर्षण बल कार्य करत असतं. ज्यावेळेस हे गुरुत्वाकर्षण बल कमी होतं त्यावेळेस काय होतं की ह्या मणक्यांमधलं अंतर जे आहे ते अंतर वाढतं
अंतर वाढल्यामुळे काय होणार, साहजिकच माणसाची उंची वाढणार. म्हणजे काही प्रमाणामध्ये हा पाठीचा कणा लांब होतो. मग याचा अर्थ असा आहे का की आपल्याला उंची वाढवायची असेल तर आपण अवकाशात जायला पाहिजे? नाही, त्याचा काही उपयोग नाही. कारण काय होईल की ज्यावेळेस आपण पृथ्वीवर परत येऊ त्यावेळेस परत आपली उंची ही कमी झालेली असेल. तर असे काही परिणाम जे आहेत ते आपल्याला अवकाशात गेल्यावर जाणवतात. सर्वात गमतीची गोष्ट अशी होती की ज्यावेळेस पहिला ॲस्ट्रॉनॉट युरी गागारिन हा अवकाशात गेला त्यावेळेस त्यापूर्वी अवकाशात कोणीच गेलेलं नव्हतं. आणि आता अवकाशामध्ये गुरुत्वाकर्षण नाही आणि तुम्ही जर हवेत तरंगत असाल तर काय होईल, तर खाली वर असं काही राहणारच नाही ना. आपण पृथ्वीवर असताना आपले पाय जमिनीवर असतात त्यामुळे आपण त्याला खाली म्हणतो, किंवा छत वर असतं म्हणून त्याला वर म्हणतो. जर अवकाशात आपण गेलो आणि हवेत तरंगत असलो तर वर खाली असा काही संदर्भ असण्याचं काहीच कारण नाही. मग शास्त्रज्ञांना असा प्रश्न पडला होता की त्याच्यामुळे आपल्या मेंदूचा गोंधळ तर होणार नाही. कारण तिथे जर आपल्याला कुठे जायचं असेल तर मेंदूला कळलं पाहिजे ना कुठल्या दिशेने जायचं. परंतु गंमत अशी आहे की आपला मेंदू जो आहे हा मेंदू खूप तल्लख आहे आणि प्रगत आहे. म्हणजे ज्यावेळेस युरी गागारिन अवकाशात गेला त्यावेळेस त्यांनी सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे केल्या. याचा अर्थ काय की आपल्या मेंदूने त्या परिस्थितीशी जमवून घेतलं. तर आपला मेंदू हा एक प्रगत मेंदू असल्यामुळे हे शक्य झालं. श्रोतेहो, आत्ताच आपण डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी सादर केलेला अवकाशाची माहिती आणि शास्त्र हा कार्यक्रम ऐकलात. अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव, आय रेडिओ. देखिए, जीवन के चक्र में उम्र ढलना एक आम सी बात होती है और इसका बहुत अच्छा उदाहरण आपके सामने इस समय बैठा आपसे बात कर रहा है. लेकिन जिंदगी के इस पड़ाव में कभी कभी ऐसा पल भी आता है जब आपको कुछ मदद की जरूरत पड़ती है, चाहे वो पारिवारिक हो, स्वास्थ्य संबंधी हो, आर्थिक हो, कोई विवाद हो या शोषण का मामला. लेकिन आपके इन सभी जरूरतों को देखते और समझते हुए भारत सरकार ने शुरू की है एक एल्डर लाइन, जहां आपको मिलेगा आपके सारे समस्याओं का समाधान. फोन नंबर है 14567. अब भले आपके बच्चे आपके साथ रहते हो या किसी दूसरे शहर में हो, ये है आपका अटूट सहारा. तो बस जिंदगी के उन सुनहरे लम्हों को संजोकर अपने आज को बेफिक्री से आप जिए, क्योंकि अब ओल्ड एज बनेगा गोल्डन एज. कैसे? 14567 याद रखिएगा. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव, प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि अलोक वर्मा, रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साई सुधा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 14567 म्हणजेच 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा ऐका. एल्डर लाईन 14567 म्हणजेच 14567. नवीन गोष्टी, नवी कहाणी, आजी आजोबा नित्य सांगती, गाती हासती दिशा दहाही, आनंदाची नवी पर्वणी, ज्ञान रंजन अशी ही खाणी, झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी. अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ, आय रेडिओ अनुभव.